श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 18 समास 4 ओबी क्रमांक 15 पुढील भाग आज आपण अभ्यासणार आहोत। श्री समर्थांनी या समासामध्ये नरदेह प्राप्त झाला आहे आणि त्यामुळे तुम्हाला हवं ते प्राप्त करता येणार आहे। इतर देहामध्ये ती तुम्हाला संधी मुळीच नाही, म्हणून नरदेह आहे म्हणून सर्व काही आहे। कारण अंतरात्मा सर्वत्र सारखा आहे। किड्या मुंगी पासून महाकाय हत्ती सारख्या प्राण्यांमध्ये तो आहेच, पण देह नाही आहे। तशा प्रकारे विस्तीर्ण असं पात्र असल्याशिवाय त्यामधला जो पदार्थ आहे त्याला तेवढी व्यापकता येऊ शकत नाही। आपोआपच त्या पदार्थाला मर्यादा निर्माण होते। तसं शरीर हे एक पात्र आहे, त्या पात्रामध्ये अंतरात्मा हा त्यामध्ये असलेला पदार्थ आहे। त्याला स्वतःचं कार्य करायचं आहे, तर त्याला त्या पात्राची मर्यादा आहे। परंतु माणसाचा नरदेह हा धन्यच आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करता येतात केवळ या एका नरदेहाच्या माध्यमातून। म्हणून हा नरदेह धन्य आहे। धन्य धन्य हा नरदेह, असा धन्य असलेला नरदेह काय काय करू शकतो समर्थ सांगतात। नरदेहा नरदेहा करिता नाना कळा, देहा करिता नाना कळा, देहा करिता उणा आगळा, देहा करिता जिवाळा, भक्ती मार्गाचा श्रीराम। नाना सन्मार्ग साधने, देहा करिता तुटती बंधने, देहा करिता निवेदने, मोक्ष लाभे श्रीराम। देह सकळामध्ये उत्तम, देही राहिला पुरुषोत्तम, सकळा घटी आत्माराम, विवेकी जाणती श्रीराम। देहा करिता नाना कीर्ती, अथवा नाना अपकीर्ती, देहा करिता होती जाती, अवतार मालिका श्रीराम। देहा करिता नाना भ्रम, देहा करिता नाना संभ्रम, देहाचेनी उत्तमोत्तम, भोगिती पदे श्रीराम।
जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी देहाकरिता नाना कला म्हटलं. 64 कला आहे. कुठलीही कला घ्या, तो देह आहे म्हणून त्या कला आहेत, किंवा त्या कलेंचा खरा रसास्वाद त्या देहालाच प्राप्त आहे. माणसाच्या इच्छेनुसार त्यांनी सगळ्या त्या कला निर्माण केल्या आहेत. जवळची आपल्या परिचयाची कला म्हणजे पाककला. सुगरण जी असते ती उत्तम पदार्थ तयार करते आणि जेवायला वाढते. ती पाककला सर्वांना आवडते. जिभेला त्याचा रसास्वाद जाणवतो. हा नरदेह त्या रसास्वादाने प्रसन्न होतो. पण इतर प्राणी मात्रांना जर ते पदार्थ खाण्यासाठी दिले तर त्यांना त्याची चव नसते. तुम्ही चांगली बासुंदी करा आणि तुम्ही गाईसमोर ठेवा, बैलासमोर ठेवा, त्याला तोंड देखील ते लावणार नाही. कारण तिच्या नरदेहाला तो पदार्थ चविष्ट वाटत नाही. पण आपल्या जिभेच्या मध्ये हे सामर्थ्य आहे. सगळ्या चवी त्या वेगवेगळ्या स्थानाला तो पदार्थ लागल्याबरोबर त्या चवीचा रसास्वाद आपल्याला घेता येतो. स्वरुची भोज आपल्याला प्राप्त होतो. बफेमध्ये अनेक पदार्थ असतात. प्रत्येक पदार्थाची चव आम्ही घेतो, आनंद मिळवतो. कला प्राप्त होते, कलेमुळे आनंद प्राप्त होतो. कला माणसासाठी आहे. माणूस कलेला निर्माण करतो, तो कलावंत होतो. अर्थ याचा असा की 64 कला देह आहे म्हणून आहे. पदार्थ करून ठेवले आणि तुम्हाला म्हटलं की देहच नाही आहे, तर त्या पदार्थांचा काही उपयोग होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नुसते पदार्थ नाही, संगीत कला आहे, गायन कला आहे, नृत्य कला आहे, पाककला आहे, भरतकला आहे, गायन कला, वक्तृत्व कला, किती कलेचे प्रकार म्हणाल. मातकाम ही सुद्धा कला आहे, शिल्पकला आहे. या सगळ्या कला वेगवेगळ्या, चित्रकला आहे. या सगळ्या कला कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहे. आम्ही माणूस आहोत म्हणून आहे. म्हणून समर्थ म्हणतात, देहाकरिता नाना कला. देहाकरिता उणा आगळा. देह नसेल तर तो उणा आहे. देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा. 9विधा भक्ती भक्त आहे म्हणून आहे. देव आहे म्हणून 9विधा भक्ती नाही आहे. भक्त आहे म्हणून भक्ती आहे. देवाकरिता भक्ती आहे असं म्हणाल, देहामुळे भक्ती आहे. भगवंत दिसतो आहे, पण गायन कोणासाठी करायचं? भगवंतासाठी करायचं. कोणी करायचं? तुम्ही म्हणा आत्मारामाने करायचं. आत्माराम वास कुठे करतो? देहात वास करतो. देहाशिवाय गायन करता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, भक्ती मार्ग 9विधा भक्ती. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. सगळ्या भक्ती कोणासाठी आहे? देहासाठी आहे. देह नसेल तर भक्त नाही, ती भक्ती पण शिल्लक नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नाना सन्मार्ग साधने देहाकरिता तुटती बंधने. देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. देह सगळ्यामध्ये उत्तम उत्तम. देह सगळ्यामध्ये उत्तम. देही राहिला पुरुषोत्तम. या देहाला पुरुषोत्तम का म्हटलेलं आहे? कारण या
देहामध्ये तो उत्तम पुरुष बसलेला आहे म्हणून हा पुरुषोत्तम झालेला आहे. देहामध्ये तो भगवंत आहे आणि त्या भगवंताच्या सामर्थ्यावर आम्ही सर्व गुणांनी नटलो आहोत म्हणून पुरुषोत्तम आहे. तो परमेश्वर आमच्यामध्ये रमतो. जनी जनार्दन असे परी सज्जनी वसे असं वचन आहे. जनार्दन भगवंत सर्वत्र आहे, पण तो राहतो कुठे असा जर कोणी प्रश्न विचारला त्याचं उत्तर समर्थ देत आहे, परी तो सज्जनी वसे. देहामध्ये नरदेह माणसाला मिळतो, पण काही लोकांचे नरदेह हे समाजाला घातक आहेत. नरदेह आहेत ते लोकांना त्रस्त करणारे आहेत, चालत्या माणसाला धक्के मारणारे आहेत. असा नरदेह जगाचं कल्याण तर करणारच नाही, पण स्वतःचं सुद्धा कल्याण ते करू शकणार नाही. ते कुणाला आनंद देऊ शकणार नाही, त्यांना कधी आनंदही मिळू शकणार नाही. नरदेह प्राप्त झाला खरा, पण त्याचा उपयोग काय केला फार महत्त्वाची गोष्ट आहे. पैसे कमवले, त्या पैशातून तुम्ही केलं काय? खरा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. भोग या शब्दाचा अर्थ एका दृष्टीने आनंद होतो. त्या वस्तूचा आनंदासाठी उपयोग करणे तो उपभोग आहे. आता आनंद आम्ही कशात मानावा? जनते सुखाय जनते हिताय हा खरा आनंद आहे. इतरांना सुख देण्यासाठी मी संपन्न व्हावं, कशासाठी व्हावं? इतरांना आनंद देण्यासाठी. म्हणजे नरदेहानी प्राप्त केलेलं धन हे सुद्धा माझ्या वैयक्तिक सुखासाठी नाही, तर इतरांना सुखी पाहून मला जे सुख वाटते त्याच्यासाठी आहे. मी कोणाला देतो यामध्ये तो सुखी व्हावं म्हणून देतो, याला फार महत्त्व नाही आहे. त्याला देत असताना मी सुखी होतो म्हणून दिल्या जाते आहे, म्हणून नरदेह तिथे धन्य होतो. दातृत्वम प्रिय वक्तृत्वम आम्ही म्हटलं, दुसऱ्याला देताना आनंद वाटला पाहिजे. घेणाऱ्याला आनंद वाटते हा भाग वेगळा, देणाऱ्याला आनंद वाटते. त्या लग्न समारंभामध्ये आलेल्या पाहुण्यांना आम्ही काही देतो तर घेणाऱ्यांना आनंद किती होतो आम्हाला माहिती आहे, पण देणारा हर्षाने देत असतो. ज्याला प्राप्त होते त्याला आनंद होणार हे साहजिक आहे, पण देताना सुद्धा आनंद आहे. समर्थ म्हणतात अशा प्रकारे नाना प्रकारचे सन्मार्ग हे देहाकरिता आहे. देहामध्ये तो सर्वात उत्तम आहे, कारण त्यामध्ये देही बसलेला आहे. देही म्हणजे परमेश्वर. देही राहिला पुरुषोत्तमू सकळा गटी आत्मारामू विवेकी जाणती. परमेश्वर देहामध्ये बसला आहे. किड्या मुंगीपासून हत्ती प्राण्यांपर्यंत सगळीकडे तो आहे. गायीमध्ये आहे तर गाढवामध्ये पण आहे, पण आम्ही गायीची पूजा करतो, गाढवाची करत नाही. समर्थांनी हे तारतम्य शहाण्या माणसांनी जाणलं पाहिजे असं म्हणतात. परमेश्वर सर्वत्र वास केलेला आहे, परी तो सज्जनी वसे या शब्दाचा अर्थ तुम्ही सेवा करताना सज्जनांची करा असा म्हटलं आहे. मदत करायची असेल तर त्याची करा म्हटलं आहे. समर्थ म्हणतात देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती देहाकरिता होती जाती अवतार मालिका श्रीराम. रामकृष्णादिक अवतार होऊन गेले. आपल्याला दश अवतारांची सगळ्यांची नावं माहिती आहे. कोणासाठी होऊन गेले आणि कशामुळे ते झाले? अवतार भगवंतानी सुद्धा अवतार धारण केला. त्यांनी मानव देह धारण केला आणि मानव देहामध्ये त्यांनी जगाचा कल्याण केलेला आहे. म्हणून देहाकरिता अवतार मालिका, देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचेनी उत्तम उत्तम भोगती पदे. आपल्याला आनंद जर मिळत असेल तर पंच ज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिय यांच्या माध्यमातून जीवाला आनंद मिळत असतो. सुख दुःख भोग जीवे पावे. सुख दुःख भोग जीव पावे याचा अर्थ जीवाला ते प्राप्त होते, पण माध्यम मात्र शरीर आहे म्हणजे देह आहे.
म्हणून त्या देहाची आम्ही का काळजी घ्यावी? कारण त्या माध्यमातून आपल्याला सर्व सुखे प्राप्त होणार आहे. पैशाने सुखाची साधनं मिळतात म्हणून पैसे आम्ही जमा करून ठेवतो. ज्या साधनाच्या माध्यमातून आम्ही आयुष्यभर आनंदी राहू शकतो असं साधन आम्ही चांगलं जपलं पाहिजे. ते साधन म्हणजे शरीर आहे. सगळे सुख तुमच्या समोर हात जोडून उभे आहे, पण शरीर स्वास्थ्य नाही आहे. लोक म्हणतात अहो काही नसलं तर चालेल, पण मला बरं वाटलं पाहिजे. हे तो देह किती महत्त्वाचा आहे कल्पना करा. डॉक्टरकडे हॉस्पिटलला भरती केलेला मनुष्य सगळ्या गोष्टी त्याला मिळत असतात. काय काय मिळते त्याला? जागेवर चहा, कॉफी, दूध, फळं, हवे ते पदार्थ, सगळ्यांचे येणे जाणे, बोलणं सगळं असते. पण डॉक्टरला सांगतं की डॉक्टर साहेब हे मला काही नको आहे, माझा देह बरा झाला पाहिजे, नंतर मी काय करायचं ते करील. त्याला बरं वाटलं तर ते अन्न गोड लागते, त्याला ठीक वाटलं तर तो सगळ्यांशी चांगला बोलू शकतो. म्हणून तो नरदेह जो आहे तो जर आमचा चांगला आहे, जोपर्यंत अंग गळून गेलं नाही, तोंडामध्ये दात आहे, डोळ्यांनी चांगलं दिसते आहे, कानाने चांगलं ऐकू येते आहे, हातापायामध्ये जोर आहे, तोपर्यंत आम्ही भगवंताची भक्ती केली पाहिजे. अंगम गलितम पलितम पुण्यम अशी अवस्था झाल्यानंतर मग भक्तीला लोक लागतात. समर्थ म्हणतात आहे काय करायचं कर, पण आता तुझ्या हातात वेळ कमी आहे, लक्षात घे. जोपर्यंत मी चांगला आहे तोपर्यंत करा. अनेक लोक फिरण्याच्या दृष्टीने विचार करतात की केल्याने देशाटन, समर्थांनी वर्णन केलेलं आहे. समर्थ खूप फिरले, आम्ही फिरलं पाहिजे. पण समर्थ म्हणतात वृद्धपणी फिरून काही उपयोग नाही. फिरायचं असेल तर तरुणपणी फिरलं पाहिजे. लोक चारी धामला केव्हा जातात? जेव्हा अंगामध्ये कुठेच त्राण नसतो. जाताना उत्साह येतात आणि येताना सगळे हाडं खिळखिळे होऊन येतात. समर्थ म्हणतात अंगात जोर असला पाहिजे, शरीर मजबूत असलं पाहिजे, तरुणपणा असला पाहिजे, उत्साह असला पाहिजे, मग तुम्ही फिरा. लोक गड किल्ल्यावर जातात, पण ते तरुणपणी जाण्याची मजा वेगळी आहे. म्हातारपणी काठी टेकत टेकत जाताना ही गोष्ट वेगळी आहे. म्हणून समर्थ म्हणतात जे करायचं असेल तुम्ही जोपर्यंत नरदेह आहे तोपर्यंत ते करू शकाल, इतर प्राणी मात्र नाही करू शकणार. देहाकरिता सकळ काही, देहाविण काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई, नवताच जैसा श्रीराम. देह परलोकाचे तारू, नाना गुणांचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू, देहाचे नि श्रीराम. देह म्हणजे नाव आहे, तारू म्हणजे नाव. तो भगवंतापर्यंत पहिलं तीराला घेऊन जाणारा परलोकीचे तारू. परलोकापर्यंत घेऊन जाण्याचं काम देह करतो. देह आहे म्हणून उद्धार आहे, देह आहे म्हणून उपासना आहे, ज्ञान आहे. देह आहे म्हणून आपला जीव हा परब्रह्म होऊ शकतो. म्हणून देहाची गरज आहे. नाना गुणांचे आगरू, नाना प्रकारचे गुण जे आहे ते देह प्राप्त आहे म्हणून मिळतात आहे. देह नसेल तर अहो देहाचा एक अवयव जरी नसला तरी आपण अनेक गोष्टीपासून दूर राहतो, अनेक गोष्टीपासून आपण वंचित राहतो. म्हणून समर्थ म्हणतात देहामुळे तुम्ही सद्गुणी होऊ शकता. आम्हाला देह प्राप्त झालेला आहे, आतापासून आम्हाला चांगलं व्हायचं आहे. चांगलं लिहिता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं वागता आलं पाहिजे, लोकांना मदत करता आली पाहिजे. सगळ्या गोष्टी आमच्या चांगल्या देहाकडनं करून घेतल्या पाहिजे. मग मात्र आपल्याला असं वाटेल की आम्ही विकत घेतली होती गाडी, पुरेपूर वापर केला. अनेक लोक म्हणतात आम्ही नवी गाडी घेतली आणि त्या नव्या गाडीचा वापर आम्ही संबंध महाराष्ट्र पाहून आलो.
छान वाटलं. आता त्या गाडीचे टायर घासल्या गेले आहे, वाईट वाटणार नाही. तशी आमची ही देहरूपी जी गाडी आहे ती घासल्या गेलेली आहे, पण ती संसारासाठी घासू देऊ नका, भगवंतासाठी घासू द्या, परोपकारासाठी घासू द्या. तो झिजावा देह चंदनासारखा झिजावा, पण तो कोणासाठी? सज्जनांसाठी झिजावा. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. परी अंतरी सज्जना निववावे. सज्जनांच्या अंतःकरणाला निववण्यासाठी, शांत करण्यासाठी, त्यांना प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी हे शरीररूपी चंदन तुम्ही झिजवलं पाहिजे. असं जर झिजवलं तर ते शरीर धन्य होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, देहाचेनी गायन कला, देहाचेनी संगीत कला, देहाचेनी अंतरकळा, ठाई पडे श्रीराम. देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ. या परी देहास केवळ उमजावे श्रीराम. देहाकरिता लहान थोर, करती आपुले व्यापार. याही मध्ये लहान थोर किती एक श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी अशा प्रकारे देह आहे म्हणून आम्हाला गायन कला येईल, देह आहे म्हणून संगीत कला आहे, देह आहे म्हणून नृत्यकला आहे. देह म्हणजे काय? तर ब्रह्मांडाचं हे उत्तम असं फळ आहे. जसं एखादं वृक्ष पाहतो आणि त्या वृक्षाचं सर्वात उत्तम असा कुठला अवयव आहे, कुठली उत्पत्ती आहे? कारण पानं येतात, कोंब येतात, फळं येतात, फुलं येतात. या सर्वांमध्ये सगळ्यात शेवटी फळ येते, फुलानंतर फळ येते. फळ याचा अर्थ त्या वृक्षाची सर्वात उत्तम अशी निर्मिती. तसं या ब्रह्मांडाची सर्वात उत्तम निर्मिती कोणती आहे? तर तो नरदेह आहे. या ब्रह्मांडामध्ये अनेक चमत्कार आहेत, पण मानवासारखा दुसरा चमत्कारच नाही आहे. तो काही करू शकतो. इतर प्राण्यांना मर्यादा आहे, त्यांच्या देहाच्या मर्यादा आहे. चतुष्पाद प्राण्याच्या त्यांची शक्ती जास्त असेल तर त्या प्राण्याची बुद्धी कमी असेल, बुद्धी जास्त असेल तर शक्ती कमी आहे. शक्ती बुद्धी दोन्ही असेल तरी वाणी नाही आहे, शक्ती बुद्धी नाही. आणि इकडे कुठल्याही प्रकारच्या प्रगतीचा विचार नाही, विवेक नाही. हे सगळे दोष प्राणीमात्रांना आहे, माणसाला नाही आहे. माणूस मुळातच जन्मतः अमृतस्य पुत्र हा उत्तिष्ठ प्रचल. अरे अमृताचे पुत्र आहोत आम्ही. परमेश्वराने आम्हाला एवढा सुंदर देह दिला आहे, त्या देहाचा आम्ही चांगला वापर केला पाहिजे, चांगल्या कामासाठी वापर केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात इथे, देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ. देह दुर्लभ आहे. कुठला देह दुर्लभ आहे? मानवाचा देह दुर्लभ आहे. दुर्लभम दुर्लभम दुर्लभम, त्यामधलं पहिलं दुर्लभ काय आहे? तर नरदेह दुर्लभ आहे. दुसरी मुमुक्षत्व दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट महापुरुष संश्रय दुर्लभ आहे. ते भाग्यानेच प्राप्त होते, इतरांना नाही प्राप्त होणार. म्हणून समर्थ म्हणतात, परी या देहास निवळ उमजवावे. म्हणून या शरीराचा आम्ही वापर तसा करावा. देहाकरिता लहान थोर, करती आपुलेले व्यापार. याही मध्ये लहान थोर किती एक श्रीराम. जे जे देही धरून आले, ते ते काही करून गेले. हरी भजने पावन झाले, किती एक श्रीराम. अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्परूपी केवळ. नाना संकल्पे देहफळ, घेऊन आले श्रीराम. हरी संकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता. नाना देहांतरी तत्वता, शोधता कळे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आम्ही जर प्रयत्न केला तर आम्ही या देहाच्या माध्यमातून अनेक गोष्टी प्राप्त करू शकू. भजन देह आहे म्हणून. अष्टधा प्रकृतीचं जे मूळ आहे
ते संकल्पाने प्राप्त झालेलं आहे आणि संकल्पाने हा ब्रह्मांड निर्माण झालेला आहे आणि हे देहरूपी फळसुद्धा निर्माण झालं आहे. संकल्प आणि विकल्प एकोहम बहुश्याम अशा प्रकारे भगवंताने संकल्प केला. मी एकटा आहे, मला विविध रूप धारण करायचं आहे, पण विविध रूपामध्ये हे रूप जे आहे ते देह आहे आणि या अनेक रूपांमध्ये नरदेह हे जे रूप आहे हे सर्वात श्रेष्ठ मानले गेलेलं आहे. समर्थ म्हणतात हरी संकल्प मुळी होता. हरी संकल्प कोणता होता? मी एकटा आहे. काय संकल्प होता? मला बरेच जण व्हायचं आहे. तोची फळी पाहता आता. म्हणून आम्हाला जगामध्ये जेवढे मानवीय देह दिसतात आहे त्या प्रत्येक देहामध्ये तो भगवंत वास करतो आहे. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, जितकी घरे तितकी मंदिरे कळली पाहिजे. अनेक लोक मंदिराची पूजा करतात. समर्थ म्हणतात देह हे मंदिर आहे, देह देवाचे मंदिर, तेथे आत्मा परमेश्वर, तिथला आत्मा जो आहे तो परमेश्वर आहे. म्हणून त्याची काळजी घ्या. तो इतरांच्या देहात आहे म्हणून आम्ही काळजी घेत असाल तो भाग वेगळा. माझ्या देहात तोच भगवंत आहे, त्याची मला पूजा करता आली पाहिजे आणि त्याचं मंदिर म्हणजे माझं शरीर आहे. मग त्याचं मंदिर हे जे शरीर आहे तर मंदिराची आम्ही काळजी घेतली पाहिजे. मंदिराला धूळ लागता कामा नये. मंदिर उत्तम रंगलेलं असलं पाहिजे. मंदिरावर उत्तम प्रकारे संस्कार झाला पाहिजे. मंदिराकडे कोणी आलं असेल तर त्याला प्रसन्नता वाटली पाहिजे. म्हणून देह हे जर परमेश्वराचं मंदिर आहे तर ते मंदिर चांगलं ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. समर्थ म्हणतात आहे वेलीचे फळी बीज उदक रूपे वेली समज पुढे फळा बीज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे श्रीराम. समर्थाने इथे वेगळं उदाहरण दिलं आहे. वेलीचे मुळी बीज, वेल निर्माण झाली त्याचं मुळामध्ये काय होतं? बीज होतं. उदक रूपे वेली समज, ते बीज उदक रूपाने सर्वत्र व्यापू लागलं. पुढे काय झालं? तेच बीज आहे पुढे फळामध्ये, ते जे गाडलेलं बी आहे ते फळामध्ये पुन्हा निर्माण झालं. मुळीच्या अंशी, मुळाकरिता फळ येते आणि फळाकरिता मूळ होते. म्हणजेच बीपासून झाड होते आणि झाडापासून पुन्हा बी तयार होते. येणेकरिता होत जाते भूमंडळ. अशा प्रकारे हे भूमंडळामध्ये विस्तार झालेला पाहतो. असो काय एक करणे ऐसे घडे देहा कारणे, देह सार्थकीची लावणे म्हणजे बरे श्रीराम. हे सर्व निर्माण झालं खरी, पण याची उपयोगिता काय? तर याची उपयोगिता आपल्या देहाकडनं चांगल्यात चांगलं कार्य घडावं. पण समर्थ म्हणतात असो काही हे करणे कैसे घडे देहाविणे, देह सार्थकची लावणे म्हणजे बरे. देह सार्थक करणे म्हणजे काय हो? देह सार्थक करणे म्हणजे ज्या कारणासाठी देह आलेला आहे त्या कारणाप्रमाणे त्या देहाने केलेली वाटचाल म्हणजे देह सार्थक करणे. सोप्या शब्दात सांगायचं का? सोपा शब्द असा आहे, बाबा तू जन्माला कशाला आला? खायला, प्यायला, झोपायला? कशासाठी जन्माला आला? जन्माचं प्रयोजन काय? जन्माचं प्रयोजन हे आहे पुनरपी जन्म नको देवा. हे जन्माचं प्रयोजन आहे. मग आम्हाला पुन्हा जन्म प्राप्त होऊ नये म्हणून हा जन्म मिळाला आहे. म्हणून भगवंताला प्रार्थना केली पाहिजे की माझ्या देहाचं सार्थक होऊ दे. पुन्हा हा देह नको, या पुन्हा मला मायेत पाडू नको. तू मन मीची करी तुझे प्रेमाधरी. भगवंताचं मला होता आलं पाहिजे. मी भगवत स्वरूपाची जाणीव झाली पाहिजे आणि ही जाणीव होणे याचा अर्थ देह सार्थक होणे. मग ते सार्थकता प्राप्त करण्यासाठी मात्र देहाची गरज आहे. म्हणून समर्थ म्हणतात आत्म्याकरिता देह झाला. आत्मा आहे म्हणून देह, देहाकरिता आत्मा तगला. देह आहे म्हणून आत्मा तिथे वास करतो. उभय योगे उदंड चालला कार्यभाग. अशा प्रकारे उदंड अशा प्रकारचं कार्य देहामुळे होते. राहिला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो.
आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरण